कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत चटपटीत चटणी, तिखट, आंबट आणि मस्त अशी बटाट्याची भाजी मस्त लागतं खायला. तुम्ही पण करून बघा आणि खाऊन मला कमेंट करून नक्की सांगा. चटणीचा आणि भाजीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. चला तर मग डोसा तयार करायला चालू करू. हे पीठ आहे ते डोश्याचं आहे आणि ह्याच्यामध्ये इनो टाकला नाही तरीसुद्धा किंवा सोडा टाकला नाही तरीसुद्धा पीठ हे एवढं जाळीदार बनलं आहे आणि डबल झालं आहे पीठ. आपल्या पिठापेक्षा डबल पीठ फुगून जास्त झालेलं आहे. आणि हे पिठामध्ये एक अशी वस्तू टाकली की नाही पीठ एवढं छान होतं. याला इनोची किंवा सोड्याची गरज नाही आणि तुम्ही जेवढं तुम्हाला लागतंय आता सध्याला तेवढंच तुम्ही घ्या. जास्त हलवाहलवी करायची नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही हे पीठ झाकून फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं. तुम्हाला ज्यावेळी वापर करायचा आहे त्यावेळी. एवढं जाळीदार पीठ बनण्यासाठी एक वस्तू अशी त्या पिठामध्ये टाकायची आहे. म्हणजे आपण तांदूळ आणि उडीद डाळ घेतो त्याच्यामध्ये टाकली की ती वस्तू की असं पीठ जाळीदार होतं आणि जाळी छान ह्याला होते आणि पीठ डबल होतं. मग आपल्याला लागतंय तेवढंच आपण त्यातलं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असं ओतून घ्यायचं आहे. पाणी टाकून थोडं ते हलवून घ्यायचं आहे. म्हणजे डोश्याला आपल्याला एवढं घट्ट पीठ करून जमत नाही, डोसे येत नाही तसे तव्यावरती. मग त्यासाठी एक जीव करून त्याचा घ्यायचा आहे. माझ्या हातामध्ये मोबाईल असल्या कारणामुळं मला ते एक हाताने करता येणं झालंय. मग ते पीठ मी हलवून घेते. हे असं करायचं आहे. पीठ एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ बी करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही, तरच डोसे छान येतात. तवा गॅसवर ठेवायचा आहे बघा आणि तव्याला सर्व बाजूनी कांद्याच्या साह्याने किंवा तुम्ही चमच्यानी तेल टाकलं तरी सुद्धा चालतं. मी पहिल्यांदा कांदाच लावून घेते. कांदा कापून कांद्याने तेल लावून घेते म्हणजे तव्याच्या सर्व बाजूला तेल लावून घेता येईल. मग तवा थोडा गरम झाला की त्याच्यावरती पळी घ्यायची. आपली पळीनं किंवा वाटीनं जरी तुम्ही टाकत चालतं. असं तुम्हाला किती पाहिजे, डोसा किती मोठा पाहिजे तेवढा तुम्ही पीठ घेऊ शकता. आणि आपलं चहा प्यायचा फुलपत्र असतो किंवा पेला म्हणतात तुम्ही, फुलपत्र असतं त्यानं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही असं जाडसर बी बनवू शकता किंवा पातळही डोसा बनवू शकता. तुम्हाला असं कुरकुरीत डोसा पाहिजे असेल कुरकुरीत बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला पातळ करायला लागलं असं. आणि जर मऊ डोसा तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त पसरून जमणार नाही. आणि असा डोसा पसरून घ्यायचा आहे. चमच्याच्या साह्याने थोडं तेल घ्यायचं आणि तेल सगळ्या डोश्याला पूर्णपणे थोडं 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 सोडून घ्यायचं आहे. तेल सोडून झालं की गॅस एकदम फास्ट करायचा नाही आणि कमी पण करायचं नाही. मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकण एक झाकून ठेवायचं आहे. आणि असं नाही आहे की चपातीच्या तव्यामध्ये डोसं चिकटून बसतात. जर पीठ व्यवस्थित झालं की लगेच डोसं निघतात बघा आणि एकदम कुरकुरीत छान होतात डोसं. हो का, हा एक डोसा मी केला तर तुम्हाला दुसरा डोसा करून दाखवते. आता चमच्याच्या साह्याने तेल टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही कशाच्याही साह्याने टाकून घेतलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही टाकून घ्या. आणि चमच्याच्या साह्याने पीठ आपण त्यात टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्या त्या पेल्याच्या साह्यानं आपण ते पीठ, तुम्हाला डोसा किती पातळ पाहिजे का जाड पाहिजे या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि थोडं तेल चारी बाजूनी सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती नंतर तुम्ही झाकण ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला कुरकुरीत डोसा पाहिजे असेल तर मंद आचेवर थोडा वेळ ठेवायचा. आणि हो का, हातानं डोसा निघतो. ह्याला कुठल्या साहित्याची गरज सुद्धा नाहीये. डोसं करायला आंबोळीचा तवा लागतो किंवा दुसरं तवं लागतं त्याचं काही नाही, आपल्या करण्यावर असतं. आपण चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा आपण डोसं म्हणावं तसं कुरकुरीत करू शकतो. चला तर मग माझा डोसा, भाजी आणि तयार आहे. या खायला. चटणीची रेसिपी आणि भाजीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती येईलच. तुम्ही पहा आणि करून पण पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागते ती. चला तर या डोसा खायला मग. बाय.